नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेतील जे राज्यघटनेची प्रस्तावना किंवा आपण त्याला सरनामा देखील म्हणतो, तर या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आणि इथून माग ज्या काही प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या, तर ते सर्व प्रश्न आज आपण जो घटक घेणार आहे, तर सरनाम्यावर आलेले जे प्रश्न आहेत ते आपले आज सर्व प्रकारचे प्रश्न 99% प्रश्न कव्हर होतील. तर चला आपण सुरू करूया भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेला. तर प्रस्तावनेचे वेगवेगळे नाव आहे. सरनामा, प्रस्तावना, प्रिॲम्बल असे वेगवेगळे नावं तुम्हाला दिसतील, पण हे घटक एकच येतो. तर जगातली सरनामा असलेली किंवा सरनामाच म्हणाल मी इकडून पुढे आता, तर सरनामा असलेली पहिली राज्यघटना म्हणजे अमेरिकेची राज्यघटना. सरनाम्यामधून आपल्याला जे राज्यघटनेत काय सारांश असेल, म्हणजे राज्यघटना पूर्ण 400-450 कलमामध्ये जो काही सारांश दिला असेल तो आपण या सरनामा वाचून आपल्याला समजू शकतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ञ ENA पालखीवाला यांनी जो भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याला भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र असं संबोधलं होतं. सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो 13 डिसेंबर 1946ला जो उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेसमोर मांडला होता, आणि त्या उद्दिष्टांच्या ठरावाला 22 जानेवारी 1947 रोजी तो बहुमताने पास झाला होता. तर त्या उद्दिष्टांच्या ठरावावर आपल्या राज्यघटनेची जो सरनामा आहे किंवा प्रस्तावना आहे ती आदरलेली आहे. सरनाम्यामध्ये आतापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झाली, ती म्हणजे 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती झाली. या 42व्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना, मिनी कॉन्स्टिट्यूशन असं संबोधलं जातं. तर या 42व्या घटना दुरुस्तीने एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आली, आणि या घटना दुरुस्तीने राज्यघटनेतल्या ज्या सरनाम्यात 3 शब्द ॲड करण्यात आले. एक म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द, एकात्मता किंवा अखंडता, तुम्हाला हे दोन्ही शब्द दिसतील, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आपण आता ते बघू. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. घटक आहे ते आपण पाहूया. तर सरनाम्याचे एकूण 4 घटक आहे. ते 4 घटक कोणते? तर राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत, त्यानंतर भारतीय राष्ट्राचं स्वरूप, तिसरा घटक म्हणजे राज्यघटनेची उद्दिष्टे, आणि चौथा घटक म्हणजे राज्यघटनेच्या स्वीकृतीचा दिनांक. तर पहिला घटक आहे राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत, म्हणजे राज्यघटनेला अधिकार हे कुठून प्राप्त होतात? तर राज्यघटनेला जे अधिकार आहे ते भारतीय जनतेकडून प्राप्त होतात. म्हणूनच भारतीय सरनाम्याची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दांपासून झाली. त्याचा अर्थात असा आहे की राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत हा भारतीय जनता आहे. त्यानंतर राष्ट्राचं स्वरूप कसं आहे? तर भारत हा एक सार्वभौम देश आहे, समाजवादी तसेच धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात लोकशाही आहे आणि प्रजासत्ताक राज्यप्रणाली आहे. अशा प्रकारचं भारतीय राष्ट्राचं स्वरूप आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक अशा प्रकारे भारत या देशाचं स्वरूप असेल. त्यानंतर राज्यघटनेची उद्दिष्ट काय आहे, किंवा ह्या राज्यघटना बनवल्यानंतर याच्यातून साध्य काय करायचं आहे? तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 4 घटक किंवा ही 4 उद्दिष्ट साध्य करायचे ह्या राज्यघटनेतून. काय? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि चौथा घटक म्हणजे स्वीकृतीचा दिनांक, म्हणजे यामध्ये फक्त राज्यघटना कोणत्या तारखेला स्वीकृत केली तो एक घटक, तो म्हणजे स्वीकृती दिनांक 26 नोव्हेंबर 1949. तर हे 4 घटक भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामधून आपल्याला प्रतीत होतात. सरनाम्यातून आपल्याला वेगवेगळ्या संज्ञा किंवा वेगवेगळे शब्द माहीत पडतात. तर त्या सर्व शब्दांचा अर्थ काय ते आता आपण बघू. तर पहिला शब्द आहे सार्वभौम. सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा होतो की भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून नाही, तसेच भारतावर कोणत्याही देशाची आता वसाहत नाही.
म्हणजे पहिलं कसं होतं की भारतावर 1947पर्यंत 15 ऑगस्ट 1947पर्यंत ब्रिटिशांनी राज्य केलं. म्हणजे भारत हा ब्रिटिशांची एक वसाहत होता. त्या दिवसापासून म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आलं. म्हणून भारत हा आता इतर देशाची वसाहतही नाही आणि भारत इतर देशावर अवलंबून नाही. तसेच भारतावर कोणत्याही देशाचं प्रभुत्व पण नाही. आपले सर्व प्रकारचे व्यवहार अंतर्गत असतील किंवा बहिर्गत असतील तर ते सर्व प्रकारचे व्यवहार करण्यास भारत आता मोकळा आहे. तसंच भारत एखाद्या देशाशी करार करून त्या देशाचं क्षेत्र आपल्या ताब्यात घेऊ शकतो, अधिगृहीत करू शकतो. तसंच कायद्याद्वारे आपल्या देशाचं क्षेत्रसुद्धा दुसऱ्या देशाला देऊ शकतो आणि हे सर्व व्यवहार करण्यास भारत मोकळा आहे. कोणताही देश भारतावर दबाव आणू शकत नाही. ह्या सर्व गोष्टींचा अर्थ लक्षात घेता असं समोर येतं की भारत हा एक सार्वभौम देश आहे. सरनाम्यातील पुढील शब्द म्हणजे समाजवादी. तर समाजवादी हा शब्द मूळ राज्यघटनेत किंवा मूळ राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नव्हता. 1976 या वर्षी जी 42वी घटनादुरुस्ती झाली, ज्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लघु राज्यघटना म्हणून ओळखतो, तर या घटनादुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी या शब्दाचा समावेश करण्यात आला. समाजवादी समाजरचना ही कशा प्रकारची असते हे भारताला 1955च्या जे आवडी अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं तेव्हापासून माहीत झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर. तर भारताने लोकशाही समाजवादी प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. यामध्ये मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी ह्या दोन्ही क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. म्हणजे दोन्ही क्षेत्र मिळून मिसळून काम करतात. पण 1991ला जी LPG पॉलिसी आली, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे जे धोरण जाहीर झालं भारतासंबंधी, तर त्या धोरणापासून त्या LPG पॉलिसीपासून जी भारताची जी समाजवादाची ओळख आहे ती कमी कमी होत गेली. आता सध्या खाजगीकरण चालू आहे हे तर आपण ओळखतो. तर भारताने समाजवादी म्हणजे लोकशाही प्रकारच्या समाजवादी प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर पुढला शब्द आहे धर्मनिरपेक्ष. तर या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश हा सुद्धा 42व्या घटनादुरुस्तीनेच सरनाम्यात करण्यात आला 1976च्या. ही एक विधायक संकल्पना आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारतात अनेक धर्म आहे आणि या सर्व धर्मांना आपल्या राज्याकडून म्हणजे सरकारकडून समान दर्जा आणि समान समर्थन प्राप्त होतं. म्हणून भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे कोणताही धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म नाही असं या धर्मनिरपेक्ष या शब्दातून प्रतीत होतं. पुढला शब्द आहे लोकशाही. आता लोकशाहीमध्ये सर्व लोक हे सार्वभौम असतात आणि सर्वात श्रेष्ठ अधिकार हे जनतेकडे असतात. लोकशाहीचे दोन प्रकार आहे, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. भारतामधली लोकशाही ही अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. भारताने किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रकारच्या प्रातिनिधिक लोकशाहीचा उल्लेख केलेला आहे. संसदीय प्रकारची प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे संसदेमध्ये जे सदस्य निवडून जातात, म्हणजे जे खासदार निवडून जातात, ते प्रत्यक्षरित्या भारतीय जनतेद्वारे निवडून जातात. पण जो देशाचा प्रमुख आपण पंतप्रधान म्हणतो तो किंवा राष्ट्रपती असेल जो राष्ट्रप्रमुख म्हणतो ते ह्या खासदारांद्वारे निवडून दिले जातात. म्हणजे त्यांना आपण थेट मतदान करत नाही, तर ते आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत जो देशाचा प्रमुख आहे तो निवडला जातो. म्हणून भारतात संसदीय प्रकारची प्रातिनिधिक लोकशाही असं आपण म्हणतो. आता प्रातिनिधिक लोकशाहीची जर वैशिष्ट्य बघितली तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे 61वी घटनादुरुस्ती झाल्यापासून 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानंतर वेळोवेळी निवडणुका म्हणजे दर 5 वर्षांनी भारतात निवडणुका घेतल्या जातात. लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, राष्ट्रपतीची निवडणूक हे ह्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आता प्रजासत्ताक हा शब्द आपण पाहणार आहोत. दोन पद्धती आहे, एक आहे राजसत्ताक आणि प्रजासत्ताक. राजसत्ताकमध्ये हे जे शासन हे वंश परंपरेने चालत आलेलं असतं. म्हणजे त्या देशाचं नेतृत्व एक राजा किंवा राणी यांच्याकडे त्यांचं नेतृत्व असतं, जसं की ब्रिटन. पण भारतामध्ये ही प्रजासत्ताक प्रणाली आहे. त्यामध्ये जो प्रमुख असेल तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो, जसं अमेरिका. प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असतो. प्रजासत्ताक पद्धतीचा अर्थ काय होतो तर हे जे राजकीय सार्वभौमत्व हे जनतेकडे असतं, राजासारख्या एका व्यक्तीकडे नाही. आणि तसेच विशेष अधिकार असलेला वर्ग हा देशात अस्तित्वात नसतो.
आता आपण न्याय बघू. तर सरनाम्यामध्ये सर्वात पहिला उल्लेख जर केला असेल तर तो न्यायाचा आहे. आणि न्यायाची संकल्पना ही आपण रशियन राज्यक्रांतीमधून घेतली आहे. म्हणजे न्याय असतील ते हे रशियन राज्यक्रांतीमधून घेतले. न्यायाचे 3 प्रकार आहे: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. तर सामाजिक न्याय म्हणजे काय? तर सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग ह्या कारणावरून सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाते राज्याकडून. आर्थिक न्याय म्हणजे आर्थिक घटकांच्या आधारावर कोणत्याही भारतीय नागरिकांवर असा भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान वागणूक म्हणजे नागरिक म्हणून समान वागणूक दिली जाईल. आणि राजकीय न्याय म्हणजे सर्वांना समान राजकीय अधिकार आणि समान संधी उपलब्ध असतात. म्हणजे जे व्यक्ती मतदान करतील, गरीब असो श्रीमंत असो, त्यांना पैशाच्या आधारावर नाही तर एक नागरिक म्हणून त्यांना मतदान करता येईल किंवा प्रतिनिधित्व देखील करता येईल. तर हे झाले 3 प्रकारचे न्याय: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्यानंतर पुढचा शब्द आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे निर्बंध नसणे, मोकळेपणाची भावना असणे किंवा व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे. आता प्रस्तावनेमध्ये 5 प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे 4 प्रकारचे 5 प्रकारचे स्वातंत्र्याचा उल्लेख केला आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. पण हे स्वातंत्र्य निरंकुश नसून सशर्त आहे. म्हणजे काही ठराविक परिस्थितीमध्ये तुमच्या स्वातंत्र्यावर बंधन येऊ शकतात, जसं की राष्ट्रीय आणीबाणी काळात किंवा तुमच्या स्वातंत्र्याला जर मोकळेपणा दिल्यामुळे जर देशावर काही संकट येणार असेल किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत असेल तर तुमचे स्वातंत्र्य हे राज्यसंस्था हिरावून घेऊ शकते. त्यामुळे हे स्वातंत्र्य निरंकुश नसून सशर्त आहे. आणि स्वातंत्र्याची संकल्पना आपण ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतली आहे. म्हणजे आपण फ्रान्स या देशाकडून आपण स्वातंत्र्याची संकल्पना घेतली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढला शब्द आहे समता. समता म्हणजे कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि भेदभाव न करता सर्वांना पुरेशा संधीची उपलब्धता. आणि भारतामध्ये दर्जा आणि संधीची समानता दिलेली आहे. आता आपल्याला हे जे समता हा जो शब्द आहे किंवा हा घटक आहे हे आपल्याला राज्यघटनेने कोणकोणत्या कलमाद्वारे दिले ते आपण बघूया. तर राज्यघटनेचे जे मूलभूत अधिकार आहे किंवा मूलभूत हक्क आहे त्यामध्ये जे कलम 14 ते 18 हे समतेच्या अधिकाराशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 325 मध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्या व्यक्तींचं वय 18 वर्ष पूर्ण असेल अशा सर्व भारतीय व्यक्ती ह्या मतदार यादीत समाविष्ट होतील. म्हणजे त्यांना अपात्र ठरवलं जाणार नाही. आणि 326 काय म्हणतं तर ज्या निवडणुका होतील ह्या प्रौढ मताधिकारावर होतील. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्ती ह्या निवडून देतील त्या प्रतिनिधीला. आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 39 मध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातला भेदभाव कमी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. त्यामध्ये स्त्री पुरुषांना समान अधिकार प्राप्त असतील आणि समान कामासाठी समान वेतन मिळेल असं कलम 39 मध्ये सांगितलेलं आहे. पुढला शब्द आहे बंधुत्व. बंधुत्व म्हणजे बंधुभाव. आणि बंधुभावाची भावना ही भारतीय राज्यघटनेत जे कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी दिली आहे त्यामध्ये एकेरी नागरिकत्व याविषयी उल्लेख केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये फक्त एकच प्रकारचं नागरिकत्व आहे. जसं अमेरिकेत गेलं तर अमेरिकेचं पण नागरिकत्व भेटतं आणि तुम्ही ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याचं पण नागरिकत्व भेटतं. पण भारतामध्ये फक्त आपले नॅशनॅलिटी सर्टिफिकेटवर फक्त इंडियन एवढंच लिहून येतं. म्हणजे आपण फक्त भारताचेच नागरिक इंडियन आहेत असं. आता ह्या बंधुत्वाच्या किंवा बंधू भावनेच्या याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यघटनेत एक कलम आहे ते म्हणजे कलम 51 हे मूलभूत कर्तव्यामधलं कलम आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि बंधुत्वाशी संबंधित असलेला शब्द म्हणजे एकात्मता किंवा अखंडता. तर या शब्दाचा समावेश देखील 42वी घटना दुरुस्तीनेच राज्यघटनेच्या प्रस्तावनेत करण्यात आलेला आहे. आता आपण बघू की सरनाम्याचं महत्त्व हे वेगवेगळ्या विचारवंतांनी कोणत्या शब्दामध्ये अधोरेखित केलं आहे. तर पहिले व्यक्ती म्हणजे सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. हे घटना समितीमधील जी मसुदा समिती होती या मसुदा समितीचे सदस्य होते.
त्यांनी सरनाम्याचं महत्त्व अशा शब्दात सांगितलं की आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता आणि स्वप्न पाहिलं होतं ते सर्व सरनाम्यातून व्यक्त होतं. त्यानंतर दुसरे व्यक्ती म्हणजे के.एम. मुन्शी. तर यांनी सरनाम्याला आपल्या भारताच्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली अशा शब्दात सरनाम्याचं वर्णन केलं. तिसरे व्यक्ती म्हणजे पंडित ठाकूरदास भार्गव. यांनी सरनाम्याला हा राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग, तसेच राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेची गुरुकिल्ली आणि राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठीचं योग्य परिमाण म्हणून त्यांनी सरनाम्याचा उल्लेख केला. त्यानंतर चौथे व्यक्ती म्हणजे सर अर्नेस्ट बार्कर. यांनी सरनाम्याला राज्यघटनेचं मुख्य तत्व म्हणून संबोधलं. आणि शेवटचे व्यक्ती म्हणजे माजी सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला. यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा अशा शब्दात सरनाम्याचं वर्णन केलं. तसेच त्यांनी सरनाम्याला आपल्या राजकीय जीवनाची प्रणाली असं सुद्धा संबोधलं. सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही याविषयीचे 3 खटले प्रसिद्ध आहे. पहिला खटला म्हणजे बेरुबारी युनियन खटला 1960, दुसरा केशवानंद भारती खटला 1973 आणि तिसरा म्हणजे LIC ऑफ इंडिया खटला 1995. या तिन्ही खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 3 वेगवेगळे निर्णय दिले. पहिल्या खटल्यामध्ये जो की 1960चा होता बेरुबारी युनियन खटला, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितलं की जो सरनामा आहे हा राज्यघटनेचा भाग नाही. त्यानंतर दुसरा खटला म्हणजे केशवानंद भारती खटला 1973. तर राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा खटला माहीतच असतो. हा खटला राज्यघटनेतलं जे कलम 30 होतं, म्हणजे आता भाग 300A अंतर्गत एक कायदेशीर हक्क म्हणून ओळखलं जातं. तर संपत्तीच्या अधिकाराविषयीचं हे कलम आहे आणि ह्याच कलमाविषयी हा खटला होता असं आपण म्हणू शकतो. तर आणि ह्याच खटल्याने संविधानाची मूलभूत संरचना जगासमोर आली आणि त्यानंतर जेवढ्या घटना दुरुस्त्या झाल्या असतील त्या प्रत्येक घटना दुरुस्तीमध्ये या केशवानंद भारती खटल्याचाच आधार घेऊन ती घटना दुरुस्ती वैध आहे की अवैध आहे हे ठरवणं सर्वोच्च न्यायालयाला सोपं गेलं. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि तिसरा खटला म्हणजे LIC ऑफ इंडिया खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राज्यघटनेचा एकात्मिक म्हणजे सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक किंवा अविभाज्य भाग आहे. आता ह्या 2 ओळी महत्त्वाच्या आहे. ते म्हणजे सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यांच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. तसेच सरनाम्यातील ज्या तरतुदी त्या न्यायालयीन कक्षेत येत नाहीत. म्हणजे सरनामा हा न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. जसं मूलभूत हक्क हे न्यायालयाद्वारे लागू करता येतात, तसंच सरनाम्याचं नाही. आता सरनाम्यात दुरुस्ती करता येते का? तर राज्यघटनेतलं प्रकरण क्रमांक 20 यामध्ये कलम 368 दिले. तर या कलम 368ने प्रकरण नाही, राज्यघटनेचा 20व्या भागातलं कलम 368. तर 368 मध्ये राज्यघटनेच्या दुरुस्तीविषयीचं हे प्रकरण आहे. तर कलम आहे. तर यामध्ये राज्यघटनेची दुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते. तर सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते कारण केशवानंद भारती खटला 1973 काय सांगितलं की सरनाम्यात दुरुस्ती करता येईल, पण राज्यघटनेची मूलभूत चौकट किंवा संरचना बदलता येणार नाही. मग ह्याचाच आधार घेऊन सरनाम्यात दुरुस्ती झाली 42वी घटना दुरुस्ती 1976ने आणि त्यानुसार सरनाम्यात 3 शब्द जोडले गेले. ते म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. सरनाम्यात आतापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झाली, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976ची, जिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखतो. तर या दुरुस्तीद्वारे 3 शब्द ॲड केले. तर मित्रांनो, आज आपण जो राज्यघटनेचा सरनामा आहे तो अतिशय कमी वेळेमध्ये आणि एकदम डिटेलमध्ये घेतला. म्हणजे हे आज आपण जे बघितलं त्याच्या बाहेर प्रश्न आलेलेच नाही आजपर्यंत सरनाम्यावर. असं आपण इथून मागं ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले असतील, जे इथून मागं आपण जेवढ्या स्लाईड पाहिल्या त्याच स्लाईडमधून क्वेश्चन आले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.